नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये, विषय शालार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे EKYC पूर्ण करण्याबाबत विषयांकित प्रकरणी शासनाचे परिपत्रक पाहावे। सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक आहे। उपरोक्त संदर्भ परिपत्रकातील नमूद केल्यानुसार हे परिपत्रक जिल्हा परिषद मान्यताप्राप्त अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा शालेय शिक्षण विभाग शालार्थ प्रणाली आदींना लागू आहे। सबब संदर्भ परिपत्रक नमूद केल्याप्रमाणे कारवाई करण्यात यावी। तर बघा अशा प्रकारे आता EKYC सर्वांसाठीच बंधनकारक करण्यात आले आहे। शालार्थ प्रणालीतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी जर EKYC पूर्ण केले नाही तर एप्रिल महिन्याचं वेतनसुद्धा त्यांचं होणार नाही। अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।